नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतो आजकालची जनरेशन जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावून बघते किंवा प्रयत्न करून बघते. उदाहरण द्यायचं झालं तर यूट्यूब व्लॉगर बनतात, कोणी एडिटर बनतात, कोणी ॲनिमेटर बनतंय. डॉक्टर, इंजिनियर तर आता थोडा मागे पडला असं म्हणू शकतो आपण. पण अ, कलात्मक क्षेत्रांमध्ये अभिनेते बनायचं झालं, दिग्दर्शन असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये तरुणाई प्रामुख्याने पुढे येते. या सगळ्यानंतर आणखीन एक जे महाराष्ट्राला जी देणगी लागली, ती आपण म्हणतो संतांची भूमी आहे महाराष्ट्र. या धर्तीवरच आज आपण एका युवा कीर्तनकारांचा आपण इंटरव्ह्यू करणार आहोत. नेहमीच आपण राजकीय लोकांना भेटतो, मनोरंजन क्षेत्रातील लोकांना भेटतो. पण आज आपण एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर येतोय, आपल्या प्रेक्षकांसमोर येतोय. ते म्हणजे असं असा की आध्यात्मिक जे आपलं वाटचाल आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, त्याविषयी आपण थोडं जाणून घेणार आहोत आणि त्यालाच विज्ञानाची जोड कशी आहे, हा एकंदरीत आज आपल्या मुलाखतीचा प्रश्न आहे. आज आपल्यासोबत आहेत नीलमताई. काय सांगाल? पी-एच-डी केलात, विज्ञान शाखेतून शिक्षण झालंय आणि हे सगळं असून देखील अध्यात्माचा मार्ग म्हणजे मार्ग नाही म्हणता येणार, पण अध्यात्माची जोड त्याला कुठेतरी आहे. तुम्ही कीर्तनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करताय. तुमची कारकीर्द तशी चालू आहे. सो एकंदरीत हा प्रवास कसा सुरू झाला? सर्वात प्रथम नमस्कार आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. मला या व्यासपीठावरती तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार. तुम्ही म्हटलात की सध्या यूट्यूबच्या या सोशल मीडियाच्या जगामध्ये एकदम क्वालिफाईड लोक आहेत आणि माझ्यासारखी एखादी व्यक्ती येते, तर मला असं वाटतं की मी यात येणं नवल नाही आहे. कारण जर आपण जवळून पाहिलं तर आपले संत असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, जर त्यांचा अभ्यास, त्यांचे अभंग ओव्या आपण डीपली पाहिल्या तर दे आर मच मोर सायंटिफिक. ते सगळे सायंटिफिकच आहेत. म्हणजे त्यांना आपण असं म्हणू की दे आर सायंटिस्ट. जर ज्ञानेश्वर महाराजांचा 6वा अध्याय वगैरे पाहिला आपण तर त्याच्यामध्ये मेडिकल सायन्स असेल किंवा हे जे ॲस्ट्रॉनॉमी असेल, याच्या अनेको गोष्टींचा उलगडा केलेला आहे. त्यामुळे विज्ञान शाखेत असून ह्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणं ह्यामध्ये काही नवल नाही आहे. कारण सूर्य उगवतो त्यावेळेस सर्व जग कामाला लागतं. सो सूर्य हा सर्व प्रकाशाचा दाता आहे. तसे आपले संत, दे आर द मेन सोर्स, ते मेन स्रोत आहेत या सायंटिफिक विचारांचा. सो त्यामध्ये मला नवल आहे असं वाटत नाही. आणि जर म्हणायला गेलं तर अध्यात्म आणि विज्ञान याची जर सांगड घालायची गेली तर अध्यात्म कुठे रोल प्ले करतं? तुमचे डोळे आहेत, ते कसे बनले आहेत, त्यातला रेटिना कसा आहे, गोष्टी कशा आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला विज्ञान देईल. पण त्या डोळ्यांमध्ये दृष्टी काय असली पाहिजे याचं उत्तर अध्यात्म देतं. कान आहेत, ते कसे बनले आहेत, त्याची फिजिओलॉजी काय आहे याचं उत्तर विज्ञान देईल. पण त्या कानांनी काय श्रवण केलं पाहिजे आणि कसं फिल्टर असलं पाहिजे, जे आपल्या कानावरती जे शब्द पडतात, विचार पडतात, त्याचं उत्तर अध्यात्म देतं. हात, पाय या सगळ्याचा नक्षा विज्ञान देऊ शकतं, पण त्याच्यातून कर्म कसं घडलं पाहिजे त्या कर्माचं उत्तर अध्यात्म देतं. आणि ज्या वेळेस एक जागरूक व्यक्ती म्हणून आपण किंवा आपल्यामधले एक सेन्सेस जागृत होतात की प्रत्येक गोष्टीकडे आपण सूक्ष्मतेने ज्या वेळेस बघायला लागतो त्यावेळेस उत्तर एकच असतं, ते म्हणजे अध्यात्म. त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्या अलीकडे भरपूर आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाहीये, अजून तरी काहीच नाहीये. पण जर थोडक्यात सांगायचं झालं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा, याला जर मला थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही कसं डिफाईन कराल त्याला? लहान मुलं असतात, त्यांचं जर आपण कार्टून पाहिलं तर त्यांच्या कार्टूनमध्ये ना झाड म्हणलं की असा एक आकार असतो आणि वरतून एक असं काहीतरी असतं, खाली ब्राऊन कलर, वरती हिरवा कलर, ग्रीन कलर, एवढंच त्याच्यामध्ये असतं. पण हे जेव्हा मोठा व्यक्ती ते ड्रॉ करतो तेव्हा ते कसं पान काढेल, मग त्यावरती तो शिरा काढेल. लहान मुलाचं जग काय असतं? सुपरफिशियल असतं. व्यक्ती वाढला, एक्सपिरियन्स वाढले, वय वाढलं की त्याच्यामध्ये अनेक शेड त्याला दिसायला लागतात. बरोबर आहे? त्याप्रमाणे ज्या वेळेस एखादा व्यक्ती नवा येतो इथे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, किंवा नवा येतो म्हणजे त्याच्या वयानुसार नाही, त्याच्या इथल्या अनुभवानुसार नाही, पण जेव्हा तो इथल्या गोष्टींबद्दल विचार करण्यामध्ये नवा आहे तेव्हा त्याला ना सगळ्या गोष्टी सुपरफिशियली दिसतात. त्यातले कांगोरे उघडण्यासाठी ना त्याला त्याची दृष्टी डेव्हलप करावी लागते, जी आपल्या वेदांमध्ये ऋतंबरा बुद्धी म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे. सो बुद्धीचे लेअर ओपन करणं, सूक्ष्मतेकडे जाणं, त्यावेळेस आपण अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे जातो. तसं बघायला गेलं तर ज्ञानेश्वर माऊलींचे जे काही भिंत चालवणं आहे, ठीक आहे, रेडामुखी वेद बोलवणं आहे, तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन आहे, या सगळ्या गोष्टी चमत्कारामध्ये येतात. पण इट इज अन अ प्रोसेस. चमत्कार मानणं असं मला वाटतं की ती अंधश्रद्धा आहे.
पण त्याच्यामागची प्रोसेस, मग ते समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. ते वाचणं ते म्हणजे श्रद्धा आहे. पण तुम्हाला असं वाटतं का की आता समाजामध्ये पूर्ण समाजामध्ये काही भोंदूगिरी समोर येते, सो ह्या सगळ्याचा कुठेतरी परिणाम आपल्या संतांच्या ठेवणवरती, संतांच्या संस्कृतीवरती होतोय का, असं तुम्हाला वाटतं का? व्हेरी डीपली ते सगळे इम्पॅक्ट करत आहेत संतांच्या विचारांवरती. कारण भोंदूगिरी, जसं तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. देर आर मेनी नेम्स इन दी मार्केट. आत्ता सध्या बाजारामध्ये भरपूर अशी नावं आहेत की ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांचंच नाव पुढे केलेलं आहे, दुकान मांडलेलं आहे. ते स्वतःला प्रिटेंड करतात की आम्ही आता देवत्वाला पोहोचलो, म्हणजे त्यांच्या सोन्याच्या नगऱ्या ओपन झालेल्या आहेत, सोन्याची नगरं आहेत त्यांची. हे कशामुळे होते माहिती? त्यांचा स्वतःचा अहंकार. दे आर नॉट स्पिरिच्युअल, ते आध्यात्मिक नाही आहेत. आणि त्यांच्याकडे जाणारी लोक ती सुद्धा आध्यात्मिक नाही आहेत, कारण त्यांना फक्त सांगायचंय की आम्ही ना या बाबांकडे जातो, एवढंच त्यांना सांगायचंय. आणि मुळात काय होतं माहितीये, जसं मी ज्ञानेश्वरीवरती बोलताना सुद्धा सांगते की भौतिकातलं नका मागू, अध्यात्मातलं मागा. आपण कोणाकडे काय जाऊन मागायचं ना हेच कळत नाही. उदाहरण देते, जर तुमच्या घरी लता मंगेशकर आल्या, ठीक आहे, लता मंगेशकर आल्या, तुम्ही त्यांना काय सांगितलं पाहिजे? तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे एखादं गाणं एक प्रेझेंट करा. आपण त्यांना सांगतो चहा बनवता का आमच्यासाठी, असं आपण त्यांना सांगतो. तसं आपण संतांकडून काय मागितलं पाहिजे? आपण संतांकडून माइंड डेव्हलपमेंट मागितली पाहिजे, दृष्टी सूक्ष्मतेकडे कशी जाईल, दृष्टी आत कशी वळेल हे मागितलं पाहिजे. आपण हे न मागता काय मागतो? माझं चांगलं होऊ दे, माझं इथे घर होऊ दे, माझे 2-4 फ्लॅट होऊ दे, माझ्या मुलाचे लग्न होऊ दे, मग माझी सुनबाई सुंदर असू दे, या सगळ्या गोष्टी आपण मागतो. मग ह्या मागताना आपल्याला कळतं की संत ह्या गोष्टी देत नाहीयेत, पण संतांचं दुकान मांडलेला तो दुकानदार ह्या गोष्टी देतो असं तो म्हणतोय, तोही देत नाही. बट ही इज प्रिटेंडिंग, तो म्हणतोय की मी देतोय हे. मग आपण तिकडे निघून जातो, मग ह्यांची दुकानं बळावतात. मग ह्यांची दुकानं बळावली की मग त्यांचे सोशल मीडियाच्या जगात तुम्ही म्हणला त्यांचे व्ह्यू वाढत जातात. लोकांना काय वाटतं ह्याचा व्ह्यू जास्त आहे, मग मी इथे बघणार. हे अशा पद्धतीने काम करतं. अयोध्या राम मंदिराकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता? अयोध्या राम मंदिराकडे म्हणजे आताच्या जनरेशनच्या इंटेन्शननी बघता की जो पूर्वाधित त्याचा जो काय आहे सत्य आहे, कुठल्या अँगलनी बघता? मी याच्याकडे 3 अँगलने बघते. जसं तुम्ही एक अँगल सांगितला की आत्ताची जनरेशन आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा एवढा महत्वाचा नाहीये, बिकॉज त्यांची आयुष्य चाललेली आहेत, ठीक आहे, नोकरी चाललेली आहे, लग्न होत आहेत, मुलं होत आहेत. आम्हाला काय, आम्ही जॉबवरून येतो, संध्याकाळी गार्डनमध्ये फिरायला जातो, इथे आमचं आयुष्य संपतं, आम्ही खुश आहोत. जुनी लोक आहेत की ज्यांनी तो मुद्दा उचलला आणि ते प्रेझेंट केलं. तो मुद्दा उचलण्यामागे तो तिसरा मुद्दा मला मेन फोकस करायचा आहे, तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा आहे की हिंदुत्वाला रिप्रेझेंट करणारे प्रभू श्रीराम आहेत. कारण आपला मंत्र, 2 मंत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत जे खूप म्हणतात ना बीज मंत्र आहेत की जे नॉर्मली सगळेजण वापरतात. श्रीराम जय राम जय जय राम, आणि दुसरा आहे वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी, जो सगळीकडे बोलला जातो. राम हा आत्मा आहे हिंदुत्वाचा, राम हा आत्मा आहे. जी आयडियल फिगर आपण हिंदुत्वाची ठेवले त्याचा प्रतिमा म्हणजे राम आहे. आणि त्याचं मंदिर जे आधीच्या जागी होतं, जे मुघलशाहीमध्ये जे अनेक पातशाह्या, निजामशाही, कुतुबशाही या पातशाह्यांमध्ये जे पडलं गेलं, तर त्याच्यामध्ये अँगल असा येतो की आपली स्वतःची भूमी आहे, ही हिंदुत्वाची भूमी आहे, हिंदू भूमी आहे. सो मला असं वाटतं की हिंदुत्वाची फिलिंग स्ट्रॉंग करण्यासाठी, युवकांच्या मनामध्ये ती फिलिंग जागृत करण्यासाठी मंदिर असणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून, या प्रश्नाच्या माध्यमातून मी असा सब पॉइंट कनेक्ट करेन की जी युवा पिढी आहे त्यांनी सुद्धा स्वतःकडे असं नाही म्हणलं पाहिजे की हिंदुइझम इज समथिंग लाईक बॅकवर्ड थॉट, व्हॉट इज दिस हिंदुइझम अँड ऑल, असा विचार न करता त्यांनी स्वतःला प्राऊडली हिंदू रिप्रेझेंट केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी समजून घेतलं पाहिजे व्हॉट ॲक्च्युअली हिंदुइझम इज, व्हॉट ॲक्च्युअली हिंदू मीन्स. एक हिंदू असणं त्याचा खरा अर्थ काय होतो ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे, ना की त्यांनी कॅटेगराईज केलं पाहिजे. डोंट बी जजमेंटल की हे वाईट आहे हे चांगलं आहे, असं म्हणा की तुम्हाला माहीत नाही आहे. सो माहीत नाही तर ते माहीत करून घ्या, त्याला शिक्का लावून बाजूला सरकवू नका. तुमचं आयुष्य थांबणार नाही आहे, पण व्हॉट अबाउट नेक्स्ट पिढी, पुढच्या पिढीचं काय? आपलं झालं, निभावलं. आणि कोण म्हणतं की आक्रमणं फक्त तेव्हाच येत होती,
आधी पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, मग पातशाया आल्या, मग इंग्रज आले, असं कोण म्हणतं? इथून पुढचं आक्रमण बघा ना, हे सोशल मीडियाचं आक्रमण आहे, हे बौद्धिक आक्रमण आहे. या बौद्धिक आक्रमणातून तुम्ही तुमच्या मुलांना वाचवणार कसे आहात? हातामध्ये 24 तास मोबाईल बाळगणं हे काय आहे? आक्रमणच आहे ना. मोबाईल वाईट नाहीये, तंत्रज्ञान वाईट नाहीये, पण तो 24 तास काही प्लॅटफॉर्मसाठी, उदाहरणार्थ टिकटॉक असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, त्याचा वाईट कंटेंट कन्झ्युम करण्यासाठी वापरणं हे चुकीचं आहे. तेव्हा तुम्हाला हिंदुइझमची गरज आहे. तिथे तुमचं हिंदुइझम प्ले करणार आहे आणि हिंदुइझम विल ओनली हेल्प यू आउट टू गेट दॅट दृष्टी. ती दृष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला हिंदुइझमच मदत करणार आहे. मी हा शब्द वापरते कारण देर इज नो एनी अदर वे आउट दॅन दिस. तुम्हाला कुठलाच मार्ग नाही. तुम्ही म्हणू शकता खोलीमध्ये मी 10 ट्यूबलाईट लावेन आणि प्रकाश करेन, मी हॅलोजन लावेन आणखीन प्रकाश वाढवेन, मी 10 हॅलोजन लावून प्रकाश पाडेन, पण अरे बाबा, सूर्याच्या पुढे कोणालाच पर्याय नाहीये. सो हिंदुइझम, संत विचार, वेद, उपनिषद, पुराण ही सगळी सूर्यासारखी आहेत. तुम्ही नाही मानली तर नुकसान तुमचं आहे. तुमची पिढी होऊन जाईल, भागून जाईल तुमचं, पुढचे काही 30-40 वर्ष जगाल, पण तुमची नेक्स्ट पिढी, तुमच्या मुलांचं काय? त्यासाठी तुम्हाला हे एक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत बिंबवलं पाहिजे. केव्हा बिंबवणार? जेव्हा तुम्ही ते फॉलो करणार. आता तुम्ही आक्रमणाचा विषय काढलात, त्याला अनुसरून माझा प्रश्न असा आहे की मोबाईल. सो आजकाल मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये बंदूक झाली. म्हणजे कॅमेरा, व्हिडिओ चालू केला की आपण काही करू शकतो, कोणालाही ब्लॅकमेल करू शकतो, काही करू शकतो. सो या अनुसरूनच असा पुढचा प्रश्न आहे की काही प्रसिद्ध कीर्तनकारांचे व्हिडिओ व्हायरल होऊन त्यांचा म्हणजे पूर्ण संदर्भ न ऐकता त्यांनी दिलेला ओव्यांचा काय म्हणतात त्याला उदाहरण न घेता फक्त त्यांनी बोललेलं स्टेटमेंट व्हायरल करून त्यांना गोत्यात आणणारी एक काय म्हणतात आपण जमात म्हणू शकतो त्याला, ती नांदते, चांगल्या प्रकारे पैसे कमवते. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल मी 2 बाजू मांडेन. एक आहे त्यांची बाजू की जे व्हायरल करायला बसलेत, रस्त्याने चाललोय, काहीतरी घडतंय, तर त्याच्यामध्ये ती विकृती आहे, त्या माणसामध्ये ती विकृती आहे की मी हे शूट करेन, मी व्ह्यूज मिळवेन. त्याची संस्कृती काय असू शकते? तो जाऊन तिथे ते रोखेल, ही त्याची संस्कृती असू शकते. बट व्हॉट इज हिज चॉईस? त्याने काय निवड केली की मी ते स्प्रेड करेन आणि स्वतः व्ह्यूज मिळवेन, पैसे कमवेन. याची दुसरी बाजू येते की ज्याचं वाक्य स्प्रेड होतंय, जो वाक्य बोलतोय तो जास्त कॉन्शियस आहे ना, तो आध्यात्मिक आहे ना, त्याने संत विचार वाचले, त्याने रेफरन्स पण दिले, त्याने रेफरन्स दिलेले आहेत. पण त्याने जेव्हा हँडल लावला, हँडल जे अलाउड केले बाकीच्यांना, त्याच्यावरती रोक तो लावू शकतो ना. त्यामुळे 2 मुद्दे येतात. समोरच्यामध्ये संस्कृती किती म्हणतात अबंडन्स आहे किंवा संस्कृती किती प्रमाणात आढळते, विकृतीच तर दिसते माणसामध्ये भरपूर वेळा. दुसऱ्यांचंच कशाला, स्वतःमध्ये पण आपण कधी ऑब्झर्व केलं तर आपल्या मनामध्ये सहजासहजी चांगला थॉट येत नाही. पहिल्यांदा येतो तो वाईट थॉटच येतो, मग आपले मागचे सबकॉन्शियसचे विचार त्याला चांगल्या थॉटमध्ये कन्व्हर्ट करतात. विकृतीने भरलेलंच जग आहे. जर मी एक कीर्तनकार आहे तर ही माझी जबाबदारी आहे, माझा कंटेंट कसा जातोय. त्याच्याही पुढे जाऊन जर कोणी त्याचा वाईट पद्धतीने उपयोग करते, जसं तुम्ही काही, तुमचा रोग कोणाकडे आहे किंवा कशाकडे हे मला कळतंय, किती वर्ष झाली काम करतात, सो देअर हॅज टू बी सम ऑब्झर्वेशन. तिथे स्क्रीनिंग पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे. मग तुमची बुद्धी कसली ऋतंभर बुद्धी, मग तुमची बुद्धी कसली सूक्ष्म बुद्धी. सो आपण स्वतः सुद्धा कॉन्शियस असलं पाहिजे आणि समाजाने सुद्धा या दृष्टीने बघितलं पाहिजे की हा व्यक्ती हिंदू प्रचारक आहे, हा व्यक्ती आपल्या ज्ञानोबा तुकोबांचे विचार मांडतोय, त्यामुळे या व्यक्तीची बदनामी न करता आपण त्याला चांगल्या पद्धतीनेच प्रेझेंट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी स्वतःचं एक उदाहरण किंवा स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला की त्या विषयावरती बोलण्यासाठी मला सुद्धा न्यूज चॅनलने बोलवलं होतं. त्यावेळेस मी मेडिकल सायन्सचा प्रॉपर पुस्तक घेऊन गेले, सांगितलं हे बघा ह्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे, कोणासमोर काय बोलावं हे आपल्याला कळलं पाहिजे. विरोध तर माझ्याही मनात आहे, काही गोष्टी मलाही खटकतात, पण काय गोष्टी खटकतात त्या कोणासमोर बोलल्या पाहिजे याचं भान मला हवंय ना. सो मला असं वाटतं जो बोलतोय त्याने जास्त सुज्ञ असलं पाहिजे, त्याने जास्त स्वतःच्या गोष्टींकडे पारखून बघितलं पाहिजे, स्वतःच्या गोष्टी कशा पद्धतीने समाजाकडे जात आहेत, जे काम आपण करू पाहतोय ते तसंच होतंय का, त्याचा वाईट इम्पॅक्ट होत असेल तर कुठेतरी थांबलं पाहिजे, स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे आणि मग पुढे गेलं पाहिजे. सोशल मीडियामुळे कीर्तन ह्या आपल्या ज्या संस्कृतीला जास्त म्हणतात थोडेफार प्रमाणात चालना मिळाली असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की भरपूर प्रमाणात चालना मिळाली. याच अनुसरून प्रश्न असा आहे की आजकाल
जी पिढी अशी आहे की त्यांना कीर्तन वगैरे कधी ऐकलं नाहीये, त्यांच्या घरात ते कधी वाजलंच नाहीये, पण ॲट द सेम टाइम ते कीर्तनकारांच्या मानधनाबद्दल बोलताना दिसतात आपल्याला. सो त्या मुद्द्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? मानधन हा मुद्दा असा येतो की कीर्तनकार ही एक माणूस आहे, त्याला पोट नावाचा अवयव आहे, जो त्याच्यामध्ये इंधन टाकावं लागतं, त्यालाही घरदार असतं, त्याच्याही कुटुंबामध्ये माणसं असतात, त्याला ते बघावी लागतात. त्याच्यामुळे जसा सामान्य व्यक्तीला जगण्यासाठी पैसा आवश्यक असतो तसा कीर्तनकारालाही आवश्यक असतो. कीर्तनकारांमध्ये सुद्धा 2 कॅटेगरी आहेत. एक आहे जो नोकरदार आहे, व्यवसाय सांभाळतो, नोकरी सांभाळतो आणि कीर्तन करतो. दुसरा आहे ज्याने फक्त कीर्तन हे क्षेत्र निवडलेलं आहे. त्याच्यामुळे ना हा मुद्दा ना डिस्कशनचा असू नये की मानधन घ्यावं की न घ्यावं, वैयक्तिक असेल तो मुद्दा वैयक्तिक असावा. आणि त्याही पुढे जाऊन ना, मी जेव्हा रामराज्याची कल्पना करते तेव्हा ना लोकांनी म्हणावं की हे घ्या, तुम्हाला पैसे घ्या, दक्षिणा घ्या. कीर्तनकाराने म्हणावं नको नको नको, तरी सुद्धा लोकांनी जबरदस्तीने त्याच्या झोळीमध्ये त्याला जेवढे गरजेचं आहे तेवढे टाकावेत. कारण तो गाडी घेऊन येतो, त्या गाडीमध्ये तो पाणी भरत नाही, त्याला पेट्रोल डिझेलच लागतं. म्हणजे या मुद्द्याकडे असं बघा की त्याने स्वतःचं आयुष्य ओतलेलं आहे, अभ्यास करतो. जेव्हा आम्ही एक कीर्तन करतो ते कीर्तन करण्यापूर्वी केवढा अभ्यास लागतो. त्याच्यामध्ये असा मुद्दा लोक काढतात की एकच अभंग तुम्ही घेता, ठीक आहे, असं पण बऱ्याच ठिकाणी ठेवतात. हा, त्या बाबतीत मला कीर्तनकारांना एक गोष्ट बोलावीशी वाटेल. मी लहान तोंडी मोठा घास घेत असेल कदाचित, पण कारण माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, पण विषयच निघाला आहे म्हणून आपलं मी म्हणतात ना मुंगीचं मत व्यक्त करते, सो मी माझं छोटंसं मत व्यक्त करते. ठीक आहे, अभंग तुम्ही एक घेऊ शकता, काही हरकत नाहीये, पण प्रत्येक वेळेस तो अभंग घेताना पुन्हा एकदा गाथेमध्ये त्याला रिव्हिजिट करा. जर तुम्ही अभंग घेताय तर जा गाथेमध्ये तोच अभंग पुन्हा वाचा, बघा मागचा पुढचा अभंग वाजून आणखीन पैलू उलगडतील. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच अभंग घेताय, पुन्हा तो अभंग वाचा, आणखीन पैलू उघडतील. समाजाला काय म्हणणं आहे की जेव्हा कीर्तनकार एखादा अभंग रिप्रेझेंट करतो त्यावेळेस त्याचा प्रचंड अभ्यास असतो. म्हणजे आम्ही ना समुद्रातून घागर भरून आणतो आणि त्या घागरीतली वाटीवर तुमच्या समोर ओततो. त्याच्यामुळे हा मुद्दा येऊ नये की मानधन अँड ऑल. सो हे मुद्दे काय करतात माहितीये, मग संप्रदायाकडे बघण्याचे लोकांचे दृष्टिकोन, जे काही लोक तुम्ही आता म्हणतायत आत्ताच बघतायत संप्रदायाकडे, मग त्यांची मनं कटू होतात. सो लेट्स नॉट डिस्कस अबाउट इट. याच्याबद्दल डिस्कशन झालंच नाही पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही सुद्धा कीर्तनकाराकडे करुणेच्या नजरेने बघितलं पाहिजे आणि कीर्तनकारांनी सुद्धा त्या क्राऊडकडे करुणेच्या नजरेने पाहिलं पाहिजे की हे शेतकरी वर्ग आहे. एखाद्या ठिकाणी गेला, पॉलिटिशियनचा कार्यक्रम आहे, एखाद्या राजकारण्याचा कार्यक्रम आहे, सधन घरातला कार्यक्रम आहे किंवा सधन गावातला कार्यक्रम आहे, शहरातला कार्यक्रम आहे, येस यू कॅन चार्ज मोर, ठीक आहे, तिकडे तुम्ही चार्ज करू शकता जास्त. पण ऑन अदर साइड दुसऱ्या बाजूला तुम्ही एखाद्या खेडेपाड्यात जाताय, गावामध्ये जाताय, लोक गरीब आहेत, तिथून तुम्ही थोडे कमी घ्या पैसे, बॅलन्स आउट करा. तेवढी बुद्धी तुमच्याकडे आहे, तेवढी सूक्ष्मता तुमच्या बुद्धीत आहे, त्याचा वापर करा. आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अँगल लक्षात घेऊन कीर्तनकारांनीही वावरलं पाहिजे. ना की माझा हा रेट आहे, मी एवढेच घेणार आणि मी याच्या पलीकडे येणार नाही. देन यू आर नॉट अ स्पिरिच्युअल. इथे कराल, इथे लोकांना उत्तर द्याल, कदाचित खूप छान एक्सप्लेनेशन देऊ शकाल की का आम्ही पैसा घेतो याच्यावरती, तुम्ही 100 मुद्दे काढाल, यहाँ पे जवाब दे सकते हो, ऊपर वाले की दरबार में क्या जवाब दोगे आप, याचा विचार करा ना जरा. कसलं अध्यात्म करताय मग तुम्ही? नाही ज्ञानोबा तुकोबा तुमच्यावरती प्रसन्न होणार, कधीच नाही प्रसन्न होणार. आणि तुकोबांची वचनं लावायची, जेथे कीर्तन करावे तेथे अन्नहीन सेवावे. मग असे तुकाराम महाराजांची अनेको वचनं आहेत. लोक जसं ह्या केसमध्ये पण यूज करतात, ठाईचं वैसोनी करा एकचित्त, आवडीने अनंत आळवावा, मग आम्ही बाहेर नाही पडणार, आम्ही वारीला नाही जाणार. लोकांचे काय सोयीनुसार अशी वचनं घेतात संतांची. सो याच्यावरती ना असं डिस्कशन करून रवंथ करण्यापेक्षा कीर्तनकारांनीही तेवढं वाईजली विचार केला पाहिजे. आणि आत्ताची पिढी आहे ना, मला असं वाटतं खूप सुज्ञ आहे. त्यांना थोडासा अँगल मिळाला ना, थोडीशी दिशा मिळाली ना, तर ते वाईजली विचार करू शकतात. त्यामुळे माझीही त्यांना रिक्वेस्ट आहे की थिंक इन दिस वे ऑल्सो. या पद्धतीनेही विचार करा. आणि आत्ताचे कीर्तनकारांना लिटरली आय एम टेलिंग यू, आत्ताचे बरेचसे कीर्तनकार खूप क्वालिफाईड आहेत, खूप क्वालिफाईड. अनेको लोक डॉक्टरेटच्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, अनेको लोक वकील आहेत. जर तो माणूस डॉक्टरेटची डिग्री घेऊन दुसऱ्या ठिकाणी लाखभर रुपये पगार घेऊन जर जॉब करू शकतो, तर त्याने एका कीर्तनाचे 10-12 हजार का मागू नये? जर त्याच्या पेट्रोलला 7-8 हजार खर्च होतात, तर त्याने 10-12 हजार का मागू नये? बरोबर आहे ना? पुन्हा पुढचं कीर्तन करायचंय, अभंगावर 4 दिवस अभ्यास करायचाय, पुन्हा नवीन अभंग घ्यायचाय.
सो या पद्धतीने या गोष्टीवरती विचार झाला पाहिजे. माझा पुढचा आणि शेवटचा प्रश्न असा असेल की वारकरी संप्रदाय जो आहे, जो आपल्या पूर्वपार चालत आलाय, म्हणजे आपल्या वडिलांच्या आधीच्या पिढ्यांपासून चालत आलाय महाराष्ट्रामध्ये, प्रत्येकाच्या मुळाशी कुठेतरी वारकरी संप्रदाय आहे. पण आत्ताच्या जनरेशननुसार जो तो शहरीकरण झालंय सगळीकडे, जो तो आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, म्हणजे असं म्हणू शकतो की देवापुढे सकाळी शुभम करोती म्हणायला पण लोकांकडे वेळ नाहीये. पण कुठेतरी अंगामध्ये माझी आई हे करायचे, माझे वडील आजोबा माझे वारीला जायचे, हा एक संदर्भ आपण जोडतो कुठेही गेल्यानंतर. सो मला असं विचारायचं की माझ्या या सगळ्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर मला कुठेतरी माझ्या मुलांमध्ये, माझ्या घरामध्ये अध्यात्म रुजवायचं असेल किंवा सांस्कृतिक आपलं वारकरी संप्रदायाच्या शिकवणी कुठेतरी रुजवायच्या असतील, तर मॉडेल जीवनामध्ये तुम्ही त्याला कसं गाईड कराल की या गोष्टी केल्या तरी आपण ते मेंटेन करू शकतो? खूपच छान प्रश्न विचारलाय. बिकॉज मला असं वाटतं की नुसतं ना पोथी पुराणं कथा वाचून वाचून रवंथ करण्यामध्ये किंवा गुराळ घालण्यामध्ये काही अर्थ नाहीये. गिव्ह अस अ CTA, कॉल टू ऍक्शन, व्हॉट टू डू. ती गोष्ट आचरणात आणण्यासाठी काय करावं. ज्यावेळेस आपण एखादा ग्रंथ वाचतो, जसं माझ्या बाकीच्या वेळेस सुद्धा मी ही गोष्ट खूप निक्षून सांगत असते की ज्ञानेश्वरीचं पारायण करा. हे बोलल्यामागचं त्याच्या उत्तरामध्ये तुमचं उत्तर लपलेलं आहे की जेव्हा मी म्हणते ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ज्ञानेश्वरी वाचणं, पारायण म्हणजे काय, नॉर्मल रिडिंग आहे. मी ज्ञानेश्वरी वाचली की ती लगेच नाही मला अवगत होणार आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कुठेतरी ना, ज्ञानेश्वरी गाथा हे असे ग्रंथ आहेत की जिथे संत स्वतःहून कृपा करतात. तुम्ही कोणाचाही अनुभव विचारा, मोठमोठे कीर्तनकार किंवा यापूर्वीची साधक मंडळी होऊन गेली, जसे स्वामी माधवनाथ असतील, स्वामी माधवानंद असतील, जे स्वरूपानंदांचे शिष्य मंडळींमध्ये येतात, अनेको वामनपै असतील, आठवलेजी असतील, या सगळ्या, पांडुरंग शास्त्री आठवले असतील, या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये हीच गोष्ट येते की ज्ञानेश्वरी वाचताना सुरुवातीला नाही कळालं, जसजसं वाचत गेलो तशी माऊलींची कृपा झाली, त्याच्यानंतर आम्हाला शब्द कळायला लागले आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. सो मुद्दा कसा होतो, पारायण, संत कृपा, शब्द उमगणं, त्याच्यानंतर त्याच्यावर चिंतन आणि त्याच्यानंतर आचरण. ठीक आहे. सो आचरणाचा मुद्दा, त्याची सुरुवात होते पारायणापासून. जर आत्ताच्या आयुष्यामध्ये, धावपळीच्या जगामध्ये, जसं एखादी गृहिणी आहे, तिला सकाळी उठून लगेच तिच्या घराच्या कामाला लागावं लागतं. एखादा नोकरदार व्यक्ती आहे, त्याला सकाळी उठून ट्रेन पकडायचीच आहे, शेतावर जायचंच आहे, आम्हाला खूप काम आहेत. हरकत नाही, सकाळी उठा. तुम्ही उठल्यानंतर तुम्ही नियमाने, जर तुम्ही ज्या वेळेस उठताय त्याच्या आधी 10 मिनिटं उठा फक्त, आणि नियमाने तुम्ही ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा. जर तुम्हाला तुकाराम महाराजांबद्दल प्रेम आहे तर तुम्ही तुकाराम महाराजांचे 2 अभंग वाचा, फक्त वाचा म्हणते मी. लेट स्टार्ट द जर्नी. जर्नी तरी सुरू करा. नुसते वाचू नका, जोराने वाचा, मोठ्याने वाचा. जसं माझं अपब्रिंगिंग होत असताना, जसं तुम्ही म्हटलं की वारकरी संप्रदाय आपल्या DNA मध्ये, पुंडलिकावरदे म्हणलं की पुढे हरिविठ्ठल आलंच पाहिजे, हे आपल्या DNA मध्ये एवढं बसलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी हरिपाठ कधी पाठ नाही केलंय, कारण माझे आई वडील रोज सकाळी हरिपाठ एवढ्या जोरात गायची की ते कानावर पडून पडूनच पाठ झालंय माझा. मग ते चिंतन सुरू होतं आतमध्ये. मग तुम्हाला जर वाटतं तुमच्या पुढच्या पिढीमध्ये ते यावं, तर त्यासाठी तुम्ही फक्त 10 मिनिटं द्या, 2 अभंग वाचा किंवा 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या अर्थासह, नॉट विदाउट मिनिंग. अर्थाविना पोथी वाचूची नाही, अर्थासह वाचा. 2 अभंग, 5 ओव्या एवढे जोरात वाचा. मुलं, तुम्हाला वाटेल की अरे त्याला बसवेन मी, ऐक, तो बसणार नाहीये. तुम्ही वाचलं की 10 दिवसांनी तो तुमच्या बाजूला येऊन बसणार आहे. अपेक्षा करू नका तो लगेच येऊन बसणार आहे. 10 दिवसांनी तो तुमच्या बाजूला येईल, खेळेल, पहिल्यांदा अशी पानं करेल, तशी पानं करेल, तुमच्या डोक्यावर येऊन बसेल, डोकं, तुमची केस ओढेल, काही करेल, पण त्याला तिथे उभं राहू द्या, बसू द्या त्या मुलाला तिकडे. असं करत ना घरातल्यांना ते ऐकू द्या, लहान मुलांना ते ऐकू द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काहीच नसतं करायचं. ज्ञानोबा तुकोबा, त्यांचे वाईब्स, त्यांच्या संगतीमध्ये एवढा प्रभाव आहे, त्याचा परिणाम तो होणारच आहे. कसली वास्तुशांत आणि कसली काय, तुमची वास्तू शांतच होऊन जाणार आहे, तुमची मनच शांत होऊन जाणार आहे. त्यामुळे सगळं आयुष्य तुमचं शांत निवांत जाणार आहे. सो हा एक सिंपल, साधा सुद्धा मुद्दा किंवा ही साधीशी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकता. धन्यवाद नीलमजी, मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना इतका वेळ दिल्याबद्दल. हा विषय आपला असा आहे, अध्यात्म आणि संप्रदाय, की हा जो 10 मिनिटाच्या आणि 15 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये संपणारा विषय नाहीये.
सो आम्ही प्रेक्षकांना पण अशी ग्वाही देतो की असाच एखादा विषय घेऊन आपण नीलमताईंबरोबर पुढे अनेक कार्यक्रम सोबत करूयात. तुर्तास थांबतो. आमच्या मुंबई आउटलुकच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच वेगवेगळे कंटेंट पाहण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.